नमस्कार मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर येथील घटना जाणताच असाल. एका 18 वर्षाच्या मुलाच्या हट्टापायी पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. हट्ट कुठला तर आयफोनचा. प्राथमिक माहितीनुसार त्या मुलाने आपल्या वडिलांकडे आयफोनची मागणी केली. कदाचित ती मागणी त्या वडिलांना पूर्ण करता आली नसेल. याच कारणावरून तो मुलगा रागात आपल्या जीवाचं बरं वाईट करण्यासाठी एका डोंगरावरती गेला. त्या ठिकाणी बरीच मंडळी जमा झाली, पोलीस जमा झाले. त्या ठिकाणी त्या मुलाचे आईवडीलसुद्धा आले, पण मुलगा काही ऐकायला राजी नाही. त्या रागाच्या भरामध्ये त्या मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला वाचवण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी त्या मुलाच्या आईवडिलांचा सुद्धा त्या ठिकाणी त्या कड्यावरनं पडून मृत्यू झाला. तर अशी ही प्राथमिक माहिती होती. कडे पूर्वीपासून आयफोन होता, पण त्याला आयफोनचं नवीन व्हर्जन घ्यायचं होतं. त्यामुळे त्याने त्या वडिलांकडे आयफोनचा हट्ट धरला की मला आयफोनचं नवीन व्हर्जन घेऊन द्या, अशी प्राथमिक माहिती मिळाली. आणि कदाचित आयफोनचं नवीन व्हर्जन घेऊन देणं हे वडिलांना शक्य नसेल, कारण पूर्वीचा जो आयफोन त्या वडिलांनी त्या मुलाला घेऊन दिलेला तो सुद्धा EMIवरती आयफोन घेतलेला, आणि त्या आयफोनचे EMI सध्या पेंडिंग आहेत. त्यामुळेच कदाचित त्या वडिलांना हे नवीन आयफोनचं व्हर्जन घेऊन देणं शक्य नसेल. याच कारणावरून एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये आढळून आलं आहे. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की आईवडील जे मुलांचे हट्ट पुरवतात त्यात काही चूक करतात का? समाजात आपण पाहताच की आईवडील कशा प्रकारे आपल्या मुलांचे प्रत्येक लाड पुरवतात. मुलाने कुठली गोष्ट सांगितली आणि ते आईवडिलांनी पुरवली नाही, असं सध्या तरी क्वचित घडून येतं, आणि आईवडील ती गोष्ट त्या मुलाला पुरवतात. तर ह्याच लाडाचा हा असा दुष्परिणाम असेल का की जर एखादी कुठली गोष्ट आईवडिलांनी नाही म्हटली तर इथपर्यंत पाऊल मुलं टाकू शकतात. पूर्वीच्या काळी जर पाहिलं, म्हणजेच 90च्या दशकामध्ये, तर त्यावेळेस आईवडील मुलांचा एवढा हट्ट पुरवत नव्हते. याचं उदाहरण म्हणजे 90sमधल्या मुलांना ना कधी व्यवस्थित स्कूल बॅग भेटली असेल, ना वह्या भेटल्या असतील, ना पुस्तक भेटले असतील, ना पेन्सिल भेटली असतील. हे शाळेचं शैक्षणिक साहित्य लागणारं हे सुद्धा आईवडिलांकडून मागितल्यानंतर लगेच मिळायचं नाही. पण सध्या कसं आहे, कुठली गोष्ट मुलाने मागितली की लगेच दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी हजर, आणि याच हट्टामुळे हे असे प्रकार घडत आहेत. मोबाईल तर सोडाच, ना कधी शाळेत जाण्यासाठी सायकल मिळाली, ना वेळेवरती वह्या पुस्तकं भेटली, ना दप्तर भेटलं, ना अशा काही प्रकारचे लाड झाले नाही. त्यामध्ये आईवडिलांची सुद्धा चूक दिसून येत आहे, आणि कदाचित यामुळेच अशा घटना घडत असतील. याला जर आळा घालायचा असेल, वडिलांनी आपल्या मुलाच्या कुठल्या अपेक्षांची पूर्तता करायची आणि कुठल्या नाही, हे योग्यच ओळखलं पाहिजे. तरच या अशा घटना भविष्यामध्ये रोखल्या जातील. घटना घडून बरेच दिवस झाले आहेत. त्यासरशी या घटनेमागे अनेक कारणे असल्याचे सुद्धा निदर्शनास येत आहेत. त्यामध्ये कौटुंबिक कलह असेल, किंवा आईवडिलांमधील भांडणे असो, किंवा त्या मुलाचा एकाकीपणा असो, अशी अनेक कारणे या ठिकाणी या घटनेच्या निगडीत समोर येत आहेत. तर तुम्ही सांगा मित्रांनो, आजच्या युगामध्ये आईवडील जे आपल्या मुलांचे लाड पुरवतात, प्रत्येक गोष्टीची अपेक्षांची पूर्तता करतात, हे योग्य करतात की अयोग्य करतात, आणि या गोष्टींचा मुलाच्या भविष्यावरती कसा परिणाम होतो आणि कसा परिणाम होऊ शकतो, हे कमेंट करून नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.